जोडी. चला आपल्याला 11:30 पर्यंत सामने संपवायचे आहेत, त्यामुळे प्लीज सपोर्ट करा. खेळाडूंना विनंती आहे, एवढं थांबून जमणार नाही या स्पर्धेमध्ये. बाकीच्या स्पर्धा वेगळ्या आणि सचिन शेटकर यांची शेलगरची स्पर्धा वेगळी, हे लक्षात असू द्या. पहिलाच बॉल इकडे मात्र विनय मात्रेचा आणि पहिल्याच बॉलवर धूम धडाक्यामध्ये सुरुवात झाली. साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय आणि पहिल्याच बॉलवर षटकारानं टीमचा श्री गणेशा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. चला तर हिरा कडू यांना विनंती असेल, प्लीज आपण या. सन्माननीय अतिथी कक्षात अमित पाटील मोरावे यांचा आदरपूर्वक सन्मान या प्रेझेंटेशन टॉस बॉक्स मध्ये होताना दिसतोय. मुख्य अतिथी कक्षात अमितजी यांचा आदरपूर्वक हिरा कडू शेलगर यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. आणखीन एक चेंडू इकडे मात्र निर्धाव येत असताना डॉट बॉल आपण पाहू शकाल. हिरा कडू शेलगर यांचा आदरपूर्वक, तदनंतर अमितजी यांचा आदरपूर्वक सन्मान. अमित पाटील मोरावे, अमित पाटील कट केला. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी. बाल बचावला असंच म्हणावं लागेल. शेवटच्या बॉलवर आले 1 रन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपूरच्या संघाच्या बिनबाद 11. यानंतर NMCC बेलपाडा आणि वाघिवली या 2 संघादरम्यान सामना होईल. प्रवीण कोहली यांना विनंती असेल. गव्हाण प्रवीण कोहली, तदनंतर अविनाश भगत यांचा. चला जास्त एकत्रित येऊ नका प्लीज मोराबे संघ. आणि खरं तर आपण पाहू शकाल दीपक सर, पंचांच्या झीप ज्या लाल रंगाच्या होत्या खूप छान. म्हणजे यामध्ये कॉम्बिनेशन अगदी खेळाडू आणि पंच आता मॅच झालेत ना, कारण ते पंच आहेत. आर्यन भोईर आला दुसरं षटक घेऊन. प्रणित भगत यांना विनंती आहे, प्लीज आपण प्रणित भगत आमच्या अतिथी कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तदनंतर बाळूमामा आणि किशोर दादा यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. प्रथमतः त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेला ज्युरी रेफरी म्हणून आपण पाहू शकाल जे आमचे हेमंत कोहली, माहुल कोलीवाडा आणि त्यांच्या समवेत दीपक बोराडे हे आपल्याला निश्चित या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पहिल्या मॅच मध्ये. आणि त्याच्यानंतर ही दुसरी मॅच. आडव्या बॅटने यावेळेस मात्र ऑन साइडला बॉल वळवला मिड विकेट कडे. सिंगल मिळेल. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 12 नाउ. 12 धावा धावफलकावर.
किशोरदादांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. प्रवीण कोहली आणि शिवतेज कोहली गव्हाण दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे आपण या. शिवतेज कोहली आणि प्रवीण कोहली. कुशल भगत यांना विनंती असेल आपण या. आणि निश्चितच टायमिंग प्रॉपर नव्हतं परंतु रन्स मिळतील या ठिकाणी. ज्यांनी या ठिकाणी हायमासची व्यवस्था केली ते या ठिकाणी आलेले आहेत आमचे ऑफ. खरं तर तुषार बडगुजर आणि खरं तर तुषारजी बडगुजर यांच्या आदरपूर्वक सन्मानाचा आपण या ठिकाणी सत्कार पाहतोय. तुषारजी बडगुजर यांचा आदरपूर्वक सन्मान मंदारभाई एम भाई यांच्या पवित्र शुभ हस्ते होतोय. बडगुजर साहेब. आणि निश्चितच या हायमाची व्यवस्था जरी आर्थिक उलाढाल आमची असेल परंतु त्यांना मेहनत मात्र बडगुजर यांची होती. मनस्वी त्यांचा आभार. थँक्यू. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. धावा झाल्या और आतापर्यंत यहाँ उपस्थित शाहरुख जी शेख के इलेक्ट्रिशियन है. उस हाइमास को इलेक्ट्रिशियन करके जो हमारे यहाँ गेस्ट शाहरुख जी शेख उनका भी हम तहे दिल से स्वागत खराब करते हैं. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. आयोजनकर्ताओं की तरफ से फूलों का गुलदस्ता और एक मोमेंटो देकर उनको इस मंच पे 17 धावा धावफलकावर या चौकाराच्या सहाय्यानं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. खरं तर थोडंसं घाई केली मी तर म्हणेन फिल्डरनं. चांगला बॉल होता यावेळेस मात्र वेग सुद्धा प्रचंड होता. लेंथ बॉल पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये निघून गेलाय. डॉट बॉल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्या. 17 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या मॅच मध्ये 17 धावा झाल्या होत्या. इकडे 17 धावा पहिल्या 11 बॉलमध्येच आतापर्यंत पूर्ण झाल्यात. त्यामुळे या मॅच मध्ये थोडंसं पहिल्या मॅचचा थोडासा अभ्यास करून मैदानामध्ये उतरला असेल कोंबडभुजे. ओ क्लीन बोल्ड. दांडी गुल. आर्यन भोईनं त्रिफळा उडवलाय. फलंदाज बाद होईल. युवराज कोहलीला मात्र मागे फिरावं लागेल. पहिला धक्का विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे टीमला. स्कोर जाऊन पोहोचेल तो 22 या आकड्यावर. 22. तिसरं षटक सुरू आहे. मोहित म्हात्रे. पहिला सामना सुद्धा बरोबर वेळेमध्ये संपन्न झाला.
आणि हेच हवं आहे आयोजकांना, आपल्याकडून असलेलं सहकार्य. जास्त टीम मिटिंग्स कोणी घेणार नाही, उगाचच गरज नसेल तर पाण्याची मागणी कोणी करू नका. जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा बिलकुल आपण पंचांना सांगू शकता. त्यामुळे जेवढा वेळ आपल्याला वाचवता येईल ना तेवढं चांगलं असेल. कारण गत वेळेला जेव्हा नाईट स्पर्धा झाली होती शेलघरची तेव्हा 12 सव्वा 12 पर्यंत बक्षीस समारंभ उरकला होता शेवटच्या रात्री. इकडे पाहूया शॉट फायनलिंगला उडालेला झेल विघ्नेश कोळीचा टिपण्यात आलाय आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागला यावेळेस विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपूरच्या टीमला. श्लोक कोळी मैदानामध्ये दाखल झालाय चौथ्या क्रमांकावर. दोन्ही सलामीवीर गारद झालेत. पहिल्यांदा आपण पाहिलं युवराज कोळीला, ज्यानं 16 धाबांचं योगदान दिलं. खूप चांगली बॅटिंग केली, 1 षटकार 2 चौकार. त्यानंतर आता विघ्नेश बाद झालाय 5 धाबा काढून. आता कपिल कोळी आणि श्लोक कोळी दोन्ही नौके फलंदाज असतील. अजूनही एकही चेंडू खेळलेले नाहीयेत. मोहित मात्रेला सफलता मिळाली. लो फुल टॉस होता, प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेकडे चेंडू सरकलाय, सिंगल मिळेल एकदा. यानंतर NMCC बेलपाडा आणि वाघिवली या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. आणि इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये असले पाहिजे, ती तुमची जबाबदारी. एक कॅप्टन पोहोचला तर त्याच कॅप्टनला टॉस विन घोषित केला जाईल आणि दोन्ही आली नाही तर सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. आणि लगेच टॉस झाल्या बॅटिंग टीम तिकडेच बॉल चॉईस करेल, तिकडेच तुम्ही सही करा बॉलवर आणि तेच बॉल वापरले जातील, जेणेकरून सामना संपल्यानंतर पुन्हा बॉल चॉईससाठी 5 मिनिटं जाणार नाहीत. ओ टॉप एज लागले, बॉल हवेत आहे. इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरला बॉल पडलाय. मयूर होते त्या ठिकाणी आणि थोडंसं त्यांच्या दूर राहिला हा चेंडू, परंतु हा झेल होऊ शकला असता. 2 धावा मिळतील, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. कारण कपिल कोळी सारख्या फलंदाजाचा उडालेला झेल होता आणि हा फलंदाज शेवटपर्यंत राहिला तर नक्की चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळू शकतील त्याच्या फलंदाजीमधून. धावसंख्या झाली आतापर्यंत 25 धावा. पहिला सामना अगदी वेळेमध्ये संपन्न झाला होता, थोडा लो स्कोरिंग होता. या मॅच मध्ये थोडासा धावा झाल्या. फुल टॉस आहे, ऑन साइडला वळवलाय आणि बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उमेश ठाकूर आहेत, बॉल स्टॉप केला, एकच धाव मिळेल. खुश नसतील कपिल कोळी, कारण फुल टॉस होता, तितकंही टायमिंग जुळलं नव्हतं. तर तिला फटक्यामध्ये सिंगल मिळाली. स्कोर मूव्स टू 26 नाव. 26 धावा धाव फलकावर. महेश स्पोर्ट्स शेलकर आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे आणि स्पर्धा म्हटली तर सगळ्यांवर खरं तर प्रेशर असतं. समालोचक, स्कोरर, अंपायर्स, खास मोठं प्रेशर त्यांच्यावर नेहमीच असतं आणि ते चांगल्यासाठी असतं. टॉप एज लागले, बॉल हवेत आहे. संधी पुन्हा एकदा आहे. 2 क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि मयूर सुद्धा, मोहित आणि मयूर. परंतु इकडे मात्र झेल तर घेता आला नाहीये, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होईल. श्लोक कोळीला मैदान सोडावं लागेल आणि तिसरा हादरा लागलाय तो विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपूर संघाला. कॅप्टन, आपल्याला हे षटक आहे, या षटकाच्या अगोदर तुम्हाला पोहोचायचं आहे.
शॉट ऑफ लाईन दाखवून टप्प्याचा बॉल पूल केलाय समोरच्या दिशेला. ओ जास्त पुढे गेला धावत आणि त्याचमुळे इकडे मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल 4 धावांकरता. चेंडू फ्लाय झाला तर काय करायचं, परंतु एवढाही फ्लाय झाला नव्हता. पुढे जास्त धावत गेला आणि या 4 मिळाल्या. सोडलेला झेल. आता कपिल कोळीच्या पाठमधून येणाऱ्या धावा थोड्याशा जिव्हारी लागतील त्या मिहिरा स्पोर्ट्स बोरावेला. शॉट ऑफ लेन पूल केलाय कपिलच्या पॅट मधून. हा पूल सक्सेसफुल. बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या वरतून. 6 धावांकरता षटकार. आतापर्यंत 36 धावा 36 कपिल कोळीला मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाचं जे आता मात्र किंमत मोजायला तयार राहा मिहिरा स्पोर्ट्स बोरावे. झालेल्या चुका थोड्याशा इकडे मात्र धावा वाढतात. तर विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाच्या धाव फलकावर अजूनही शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन एक बॅकफुट वरून पूल समोर केलाय लॉंग ऑनला. वॉट ए शॉट. काय बॅकहँडचा वापर केलाय कपिल कोळीच्या पॅट मधून येतोय. आणखीन एक नेत्र दीपक फटका षटकार. आकड्यावर 42 धावसंख्या वाढते. सोडलेला झेल थोडासा आता मात्र जिव्हारी लागलाय आणि एकाच उमेश ठाकूरवर मात्र चांगलंच आक्रमण केलंय. पहिल्या 3 बॉलमध्ये 16 धावा आल्यात. ओ व्हॉट ए शॉट. एक्सलंट ड्राईव्ह. कमाल स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि नेत्र दीपक फटका तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळालाय. कपिल कोळीच्या पॅट मधून येतोय चौकार. कारण फार कठीण आहे. तर वाघिवली संघाचा कॅप्टन उपस्थित झालाय. वाघिवली संघ जर आपण उपस्थित झाला नाही या इनिंग ब्रेक मध्ये द टॉस विन घोषित केला जाईल बेलपाड्याला आणि त्या भागामध्ये जास्त कोणी चेंडू मिळणार नाहीत. त्यामुळे लगेच पंच आपण चेंडू द्यायचे आहेत. फुल टॉस आहे आणि तोही बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक बहारदार फटका. कपिल कोळी ऑन फायर नाव षटकार. संघाचं अर्धशतक धाव फलकावर 52 धावा कंप्लीट होत असताना या मॅच मध्ये सुपर बॅटिंग फ्रॉम कपिल कोळी आणि 5ही बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलेत उमेश ठाकूरचे. चौकार षटकार षटकार चौकार षटकार. अक्षरशः चिंधड्या उडवल्यात आता मात्र उमेश ठाकूर या गोलंदाजाच्या. हा शेवटचा चेंडू असेल. फुल टॉस आहे. पाठीमागे फिरकावलाय फाईन लेगच्या वरतून. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. मिळतील तब्बल 7 धावा. ती मोहितनं सुद्धा ती मेहनत संपूर्णपणे पाण्यामध्ये. शेवटचा बॉल आहे परंतु इट्स अ फ्री हिट बॉल. त्यामुळे या बॉलवर बाद करणं सुद्धा थोडंसं कठीण असू शकेल. परंतु एक चांगली संधी पुन्हा एकदा कपिल कोळीला. 33 आल्यात. महागड षटक. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 37 धावांचं षटक. या स्पर्धेमधलं सगळ्यात महागड षटक उमेश ठाकूरच्या नावावर नकोसा विक्रम करून घेतलाय. आणि या मॅचचा टोटल स्कोर आपण पाहूया. स्कोर कार्डवर लागले त्या तब्बल 63 धावा. सोडलेला झेल चांगला टालाय. मिहिरा स्पोर्ट्स बोरावेच्या 64 धावांचं टार्गेट आहे. NMCC बेलपाडा संघाचा कॅप्टन आलेला आहे. वाघिवली संघ आपण आहात इकडे मैदानावर. वाघिवली संघ
पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे सूत्र थोडस मागे पडलं आणि कपिल कोहलीचा सोडलेला झेल खरं तर चांगला सांगलट आलाय आणि त्याचमुळे मोठी भरभक्कम धावसंख्या उभी राहिले आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावा कराव्या लागतील. त्या 64 धावांचं भलं मोठं टार्गेट आता मात्र सेट करण्यात आलंय. 64 धावांच्या आव्हानाला कशा रीतीनं सामोरं जाईल पंचांसाठी सूचना, मैदानाचा ताबा सोडायचा नाहीये. अन्यथा कपात जिथे करायची तिकडे केली जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे मोठं टार्गेट सेट करण्यात आले. सलामीची जोडी पाठवा मिहिरा स्पोर्ट्स मोराबे. 9 बॉलमध्ये तब्बल 39 धावांचा खेळ दाखवलाय. त्याच्यामध्ये 4 षटकार 3 चौकार. याच दरम्यान अतिथी कक्षात ॲडव्होकेट शुभम मडवी सर यांचं शुभागमन आहे. उलवे ॲडव्होकेट शुभमजी आपलं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. बॅटर प्लीज. जावलेमधील सन्माननीय महेश नाईक आपली उपस्थिती या ठिकाणी आहे. आयोजकांच्या वतीनं आपल्याला आग्रहाची विनंती की आपण अतिथी कक्षाकडे थेट मार्गस्थ व्हायचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम कोंबडभुजे. सोळाच्या सरासरीनं मात्र या धावा चेस कराव्या लागतील मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाला. कपिल कोहलीचा धूम धडाका पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये 39 धावांची इनिंग साकारली. यानंतर NMCC बेलपाडा आणि वाघिवली या 2 संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. वाघिवली संघाचा कॅप्टन अजूनही आलेला नाही आय थिंक. चला वाघिवली संघ आपण लवकर या. कडी स्पर्धा वेगळी आहे जी तुमच्या मनामध्ये असेल डोक्यामध्ये असेल त्याहीपेक्षा वेगळी स्पर्धा आहे. इथे शिस्तीचं पालन पहिल्यांदा करावं लागतं. वेळेमध्ये तुम्हाला सामने संपवायचे असतात. बिलकुल टाइमपास करून जमत नाही ही स्पर्धा. आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल धाकटी जुई गावचा. ऐकूया संयम घरत यांना. थँक्यू. थँक्यू सो मच दीपकजी पाटील सर यांना आपण ऐकलात. स्पर्धा आपण अनुभवताय महेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शेलघर आयोजित महेश स्पोर्ट्स चषक 2025 दमदार स्पर्धेचं नियोजन तुम्ही पाहताय. आणि पहिली रात्र स्पर्धेची जिथे तुम्हाला मॅच पाहायला मिळते विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुज आणि त्यांच्या विरोधात मिहिरा स्पोर्ट्स मोराबे. आजच्या रात्रीमधील ही दुसरी लढत. करूया दुसऱ्या डावाला सुरुवात. वेलकम ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक अँड शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. बॅटिंग करत असताना कपिल कोहलीचा धूम धडाका राहिला. ज्यानं वैयक्तिक काढल्या या मॅच मध्ये तब्बल 9 बॉलमध्ये 39. आता पाठलाग फार मोठा करावा लागेल या मॅच मध्ये. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे टीमला 3 षटकांमध्ये धावा अगदी कमी होत्या परंतु 4थ्या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये जवळजवळ बनल्या तब्बल 37 धावा शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजानं खर्च केला. आणि या धावा आता थोड्याशा कठीण राहतील परंतु मॅच मध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे टीमला 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांमध्ये टार्गेट तुम्ही पाहताय तब्बल 64 धावा. 24 बॉलमध्ये 64 धावसंख्येचा पाठलाग तुम्ही पाहताय. आणि बॅट्समन प्रवीण ठाकूर आणि त्याच्या सोबतीला विनय मात्रे एक विस्फोटक डावखुऱ्याचा फलंदाज. आणि त्याला आता या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स हा टीमसाठी जरूर द्यावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय कोहली पहिले षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्याकडून अपेक्षित आहे परंतु पंच वळलेत. इट्स अ वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. एक्स्ट्रा रन या ठिकाणी खर्च केले गोलंदाज अक्षयनं. 4 षटकांचा सामना प्रति ओव्हर 16 बनवायचे आहेत. 64चा पाठलाग सुरू आहे आणि सुंदरशी रजनी क्रिकेटची स्पर्धा. एक लोकप्रिय बहुचर्चित स्पर्धा
रायगड जिल्ह्यामधील म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि सचिन शेठ गरज साहेब यांचं प्रचंड मोठं योगदान तुम्ही स्पर्धेमध्ये पाहताय. आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि जर तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये बोलावण्यात येईल. ही देखील सूचना अगदी स्ट्रिक्टली नियम वॉर्निंग प्रत्येक टीमला आम्ही देतो आणि त्या शिस्तीचं आज तुम्हाला संपूर्ण रात्रीमध्ये हे पालन करावं लागेल. शेवटचा कॉल पुढील मॅचसाठी वाघिवली टीमच्या कॅप्टनला. जर आता आपण उपस्थित नसाल तर प्रतिस्पर्धी टीमला टॉस विनिंग दिला जाईल. टप्पा पडलाय परंतु ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. चला वाघिवलीचे कॅप्टन धावत पलत कॉमेंट्री बॉक्स जवळ या, जिथे टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. NMCC बेलपाडा टीमचे कॅप्टन आलेत आणि काही क्षणामध्ये आपण टॉस कडे जाणार आहोत. लोकप्रिय स्पर्धेचा आपण इथे आनंद घेत आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय कोळी, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर आहे, धोका इथे. रनआउटची संधी, थ्रो राहिला नॉट स्ट्राईक एंड वरती, त्यामुळे बाल बचावलेत बॅट्समन. शेवटच्या क्षणाला चांगला कॉल केला खेळाडून आणि इथून फक्त एक डॉट बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न केला बॅट्समननं, परंतु ती सिंगल मिळाली नाहीये. आता प्रेशर वाढल्या कारण जर मोठे फटके आले नाही तर मॅच जिंकणं कठीण बनेल. मीरा स्पोर्ट्स मोराबे टीमला 64 धावसंख्येचा पाठलाग, आजच्या रात्रीमधील आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा स्कोर या मॅच मध्ये चेस करायचा आहे. खोदून काढल्या बॉलला, मिड ऑफ रिजन मधून बॉल चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, सरळच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑन वरून. रन्स मिळेल फक्त एक सिंगल. थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीनुसार संघाला पुढे नेण्याचं काम करतायत, पण तो हे चालणार नाही. मीरा स्पोर्ट्स मोरावे टीम पहिल्या षटकाचा खेळ इथे आपण पाहताय आणि आतापर्यंत धावा लागल्यात अवघ्या 4 धावा. टाइम अलर्ट आहे. प्रति ओव्हर तुम्हाला 5 मिनिटं, पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा वेळ. अविनाश भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया, जिथे NMCC बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम वाघिवली मॅच क्रमांक 3 जिचा टॉस केला जातो. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलेत, जिथे फिल्डर पुन्हा एकदा पोहोचलाय. फक्त एक सिंगलनं धाव फलकावरती अवघ्या 5 धावा. असं म्हणतात की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल तारावय कुणी, वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचंय, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच असतं, जिंकल्याशिवाय थांबू नका. मॅच मध्ये हार मांडून चालणार नाही. आता रडायचं नाही तर लढायचं. या युक्तीनुसार फलंदाजांना आता ताकद दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रचंड शक्तीचा परफॉर्मन्स आता अपेक्षित आहे. मीरा स्पोर्ट्स मोराबे टीम पुढे आले, बॅट्समन शफल झाले आणि त्याच्यानंतरचा फुल टॉस वरती प्रहार करण्याचा प्रयत्न, तो फसलाय. विघ्नेश कुळे आलाय डाऊन दी बॉल, पकडलाय झेल. पहिला धक्का, बॅट्समन होतील झेल बाद. देतोय जी तुम्ही 2 व्हीलर बाईक पाहताय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी, जी फक्त सुपर 6 पर्यंतच धावा ग्राह्य धरल्या जातील. सुपर 3च्या धावा ग्राह्य नसतील, या देखील सूचनेकडे आपण लक्ष ठेवा. त्या धावा धरल्या जाणार नाहीयेत. सुपर 3च्या धावा फक्त सुपर 6 पर्यंतच रन्स इथे आपल्या धरल्या जाणार आहेत. आणि पहा इथे विनंती करतोय पुन्हा एकदा वाघिवली टीमच्या कॅप्टनला, आपण उशीर केलाय टॉस करण्यासाठी पोहोचण्यामध्ये, त्यामुळे आता जो काही निर्णय असेल मॅच मध्ये यानंतर लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. शिलगर म्हटलं की अगदी काटेकोर नियम स्पर्धेचे आणि ते तुम्हाला संपूर्ण रात्रीमध्ये फॉलो करायचे आहेत. चमचमणाऱ्या भव्य दिव्य ट्रॉफ्या तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ पाहता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती एक खेळाडू बाद झाले आणि धाव फलकावरती अवघ्या 5 धावा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती आलेत आदित्य सावंत. 4 षटकांची मॅच. वेळेचा अभाव राहील कारण टाइम मध्ये दिलेल्या वेळेवरती आज आपल्याला ही स्पर्धा पूर्ण करायची आहे. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल लाईन पाहिले, बॅट्समॅननं सोडून दिल्या बॉलला. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 6 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 मिनिटं घेतली गोलंदाजाने आणि 10 मिनिटं राहिली तुमच्याकडे, ज्यामध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत. ही खेळाडूंना आम्ही सूचना करतो. टाइम जिथे अलर्ट केले आमच्या स्कोरर आमच्या सुमेध प्रणयजी म्हात्रे सर जोडले गेलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य तयार. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे, दिशा दिली परंतु क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचलाय. आज चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. इथे रिव्ह्यूची मागणी केली आणि
पंचांनी हा रिव्ह्यू घेतला, पंचांनी रिव्ह्यू मागितला, त्यामुळे चला तिसरे पंच स्क्रीनवरती हा निर्णय जरूर पाहिला जाईल. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहता. किती क्लॅरिटी आहे स्पर्धेमध्ये, किती क्वालिटी, आणि रायगडमधील एक उत्कृष्ट स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. चला तिसरे पंच स्क्रीनवरती पाहतायत आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आजच्या रात्रीतील ही दुसरी लढत विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपुजे आणि त्यांच्या विरोधात आपण मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघ या दोन टीम मध्ये ही दुसरी मॅच पाहताय. पहिल्या मॅच मध्ये धावा झाल्याच नव्हत्या जनमन खारकोपर टीमच्या, आणि फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला, फेअर डिलिव्हरी. चला मॅचला लगेच स्टार्ट करा. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे फेअर डिलिव्हरी. आजच्या रात्रीमध्ये 8 टीम्स खेळतात. प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला 8 संघ खेळताना पाहायला मिळतील आणि अवघ्या 10,000 फीनं ही रजनी क्रिकेटची स्पर्धा खेळण्याची खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्यामुळे खेळाडू देखील खुश आहेत या स्पर्धेवरती. गोलंदाज तयार, नेक्स्ट बॉल, आणखीन एक फुल टॉस टाकलाय, आणखीन एक लेग स्टंपच्या बाहेर. दुसरा वाईट बॉल आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळतो. बॅटिंग डिपार्टमेंट थोड्याशा अडचणींचा सामना सुरू आहे, पण तो एवढं नक्की सांगेल, हिम्मत मत खोना मेरे भाई, और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी आज करके दिखाना है तुझे, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न सोडून चालणार नाहीत क्रीडांगणामध्ये, आणि इथे प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना देखील. एक चांगली स्पर्धा आपण खेळताय, अस्तित्व टिकवायचं आहे. स्विंग अँड मिस, लेग कट केलाय, बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळवलं गोलंदाजाने, आणखीन एक डॉट बॉल. पण किती चांगली गोलंदाजी साकारतायत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज अक्षयला, त्यानं देखील चांगली कामगिरी केली. 5 धावा देत एक खेळाडू बाद केला. त्याच्याच पावलावरती आदित्य सावंत आलाय आणि तो देखील दमदार कामगिरी साकारतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती स्कोर अगदी थांबून राहिलाय. अवघ्या 8 धावा, प्रति ओव्हर 16 बनवायच्यात आणि आतापर्यंत 8च काढल्यात. चांगला बॉल आहे, यॉर्कर फेकलाय, तो लेग स्टंपच्या बाहेर कदाचित, आणि तेच सांगत असताना पंच आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. परिस्थिती आता थोडीशी विपरीत चालली. फलंदाजी डिपार्टमेंट शांत बसून तुम्हाला क्रीडांगणामध्ये चालणार नाही, इथे आक्रमण गरजेचं आहे. आता मोठे फटके अपेक्षित आहेत. पारदर्शकता स्पर्धेची आपण पाहू शकता. मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची वाढणारी गर्दी. उल्वे नोड परिसरामधील आज बरेचसे संघ खेळतात, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी ही तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. फुल टॉस आहे, डाऊन थोडेसे झाले बॅट्समन, आणि तदनंतर ऑन साइडला टोलावला हा बॉल. लॉंग ऑन वरून फिल्डर पोहोचला, जिथे राहील फक्त मिळेल जाईल फक्त एक सिंगल, आणि एका धावेनं संघाची धावसंख्या 1-9 धावा. बॅट्समन आपण पाहताय आदेश पाटीलला आणि त्याच्या सोबतीला प्रवीण ठाकूर. प्रवीण 3 बॉलमध्ये 3 सिंगल काढल्यात, आणि आतापर्यंत आदेशनं 3 बॉलमध्ये अवघी 1 सिंगल काढले. हे चालणार नाहीये. मोठे फटके जिथे गरजेचे आहेत तिथे सिंगलनं काम बनवू शकत नाहीये टीम मीरा स्पोर्ट्स मोराबे संघ. हाफ ट्रॅकर बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन अगोदर शफल झाले आणि तदनंतर लवकरात लवकर बॅट फिरवली, आणि ते डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. प्रेशर वाढल्या. धाव फलकावरती तुम्ही धावा पाहताय, फक्त 9 धावा. पाठलाग करायचा आहे 64 धाव संख्येचा, आणि तिथे बांधून ठेवले फलंदाजांना. दमदार कामगिरी, कमालीची गोलंदाजी साकारले. दोन्ही गोलंदाजांचं विशेष कौतुक करतोय आपण. चांगलं कार्य साधलंय गोलंदाजांनी. आणखीन एक यॉर्कर बॉल. त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. तो टप्पा पकडल्या आणि वारंवार तीच लाईन लेंथ पाहायला मिळाली. चांगला रिदम आहे गोलंदाजाचा. हाय बॉटम ऍक्शन. 2 ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात अवघ्या 10 धावा. येणारे 12 बॉल, आणि सामना जिंकण्यासाठी 54 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 54ची मॅच. याच्यानंतरचा पुढचा सामना NMCC बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात वाघिवली, ज्या मॅचचा टॉस जिंकलाय वाघिवली संघानं. जे कॅप्टन उशिरानं पोहोचले वाघिवलीचे, त्यांना आम्ही पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, या मॅच नंतर जो काही डिसिजन असेल तो स्वीकारून त्वरित आपण मैदानामध्ये उतरा. मगाशी देखील दीपकजी पाटील सरांनी उल्लेख केला की इतर नाईटच्या स्पर्धा वेगळ्या असतात, परंतु सचिन शेठ साहेबांची स्पर्धा म्हटली की एक वेगळी स्पर्धा म्हणून ओळखली जाते या विभागामध्ये, आणि म्हणूनच आज बोलबाला राहिला या स्पर्धेचा. टाइम अलर्ट आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं, 12 मध्ये 54 काढायचे आहेत. इथे फटका उडवलाय बॉलला लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडं. सिक्सर. आणि या षटकामध्ये जो काही वेळ राहिलाय तो तुम्हाला अगदी वाचवायचा आहे.
स्कोरबोर्ड वरती धावा लागल्या 16 धावा. पुन्हा एकदा फिरून खेळलाय परंतु आता बॉल हवेमध्ये संचारला, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, त्याने केले चुकी, कॅच ड्रॉप. मगाशी देखील आपण पाहिला कपिल कोहलीचा कॅच सोडला, तिथे त्यानं फायदा उचलला. पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि या चुका चालणार नाही आहेत आजच्या रात्रीमध्ये. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगची गुणवत्ता ही तुम्हाला इथे उंच व्हावी लागेल आणि या चुका वारंवार घडतायत फिल्डिंग डिपार्टमेंट कडून. या बॉलवरती मिळाली गेली धाव फलकावरती धावा लागल्या 17 धावा. एक सिंगल स्विच हिट केलाय, चांगला फटका, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. षटकार. आणि पहा ग्राउंड मधून कुणी बाईक आणू नका, ही सूचना आम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांना करतो. प्रेक्षकांना आम्ही सूचना करतोय की कुणी बाईक आपण मैदानाच्या आतमधून घेऊन येऊ नका. चावी काढली जाईल गाडीची, ही सूचना लक्षात असू द्या. मॅच दुसरी सुरू आहे. बॅटच्या रडार मध्ये आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ इथे आहे आणि इथे धावा कंप्लीट केल्या 2. या 2 धावेनं स्कोरबोर्ड वरती 25 धावा जोडल्या गेल्यात. 64 धावसंख्येचा पाठलाग. सुरुवातीला रन्स बनल्या नव्हत्या 2 ओव्हरमध्ये, फक्त 10 काढल्या आणि त्याचाच दबाव आता या ओव्हरमध्ये उर्वरित 12 मध्ये 52 बनवायच्या होत्या, 12 मध्ये 54 काढायच्या होत्या. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल निर्धाव चेंडूचे झाले सांगतात. 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्यात 25. शेवटचे 6 बॉल आणि 39 आवश्यकता. चला वाघिवली टीमचे कर्णधार आम्ही तुम्हाला विनंती करतोय की या ओव्हर नंतर लगेच मॅच संपणार आहे आणि या ओव्हर नंतर तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. कॅप्टन डिसिजन काय वाघिवली संघाचे कर्णधार, जर तुम्ही फिल्डिंग करणार असाल तर लगेच या षटकानंतर तुम्ही मैदानामध्ये उतरा. फुल स्ट्रिक्टली नियम आहेत ते फॉलो करा. आपण गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटच्या षटकामध्ये रोशन आलेत आणि 39 धावा त्यांना वाचवायच्या आहेत. आता कठीण काम आहे बॅट्समनसाठी. एकतर्फी मॅच म्हणूया. पहिली मॅच देखील 1 साइड राहिली जिथे 18 धावसंख्येचा पाठलाग गावदेवी गव्हाण टीमनं सहज केला. बॅटच्या रडार मध्ये सरळच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर उडवलाय स्टेट ड्राईव्हचा हा दमदार षटकार. आदेशला पाहिलं जो बराच वेळ खेळपट्टीमध्ये थांबून होता. 7 बॉलमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि आता मात्र तो परतलाय. नवीन खेळाडू जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल पाटील हा खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतो. थेट प्रेक्षेपण तुम्ही पाहताय स्पर्धेचं. टेनिस क्रिकेट मोठमोठ्या स्पर्धा, टेनिस क्रिकेटच्या अगदी जागतिक लेवलच्या स्पर्धा टेनिस क्रिकेटमधील आपण या चॅनलवरती सातत्याने पाहत आलोय आणि या स्पर्धेमध्ये त्यांना तुम्ही पाहताय टेनिस क्रिकेट. इथे देखील फटका फसलाय. गोलंदाज स्वतः चाललेत बॉल पर्यंत, पोहोचलेत बॉल खाली आणि पकडले आणखीन एक सुंदर कॅच. कॉटन बॉलची संधी, बॅक टू बॅक विकेट्स. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक चेंडूचा खेळ राहिलाय. चला वाघिवली टीम अलर्ट राहा. वाघिवली संघाचे कर्णधार लगेच मैदानामध्ये उतरायचे. या परिसरामध्ये या स्पर्धेची चर्चा राहते. वेळेवरती संपणारी, वेळेवरती सुरू होणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे आणि वाघिवली संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो
इथे मॅच जिंकले. हार्दिक हार्दिक अभिनंदन. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे सहजरित्या हा सामना जिंकलाय आणि या सामन्याचा सामनावीर जाईल नो डाऊट ज्या खेळाडूनं तडाखेबाज फटकेबाजी केली असा कपिल कोहली ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि चेंडू लगेच द्या. प्रेक्षकांना आम्ही सूचना करतो चेंडू लगेच आमच्या अंपायर्स कडे सुपूर्द करा आपण. मयूर चेंडू दिला धन्यवाद. आपलं मयूर म्हात्रे आपण मंचावरती या. आणि भागिवली संघ चला कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नको आम्हाला वारंवार आयोजक सूचित करतात वेळ वाचवायचा आणि आपण देखील लगेच मैदानामध्ये जा. थांबून राहायचंय मैदानामध्ये. आज बाउंड्रीच्या